नमस्कार. आपण आज पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत CCT पाहणीसाठी आपण केरली कर्ली गावामध्ये आपण आलेलो आहोत. तर इथं शेतकरी उपस्थित आहेत, तर त्यांना आपण याबद्दल थोडी माहिती विचारूया. सर नमस्कार. तुमचं नाव आणि गावाचं नाव सांगा. माझं नाव गोविंद धोंडू चाळके, गाव आहे कर्ली, तालुका संगमेश्वर, जिल्हा पाणलोट योजना यायच्या आधी किंवा CCT मारायच्या आधी या जागेची परिस्थिती काय होती? या जागेनं जर आम्ही काही पाणी देत नाही, पण CCT मारल्यानंतर जे भूगर्भातलं पाणी आहे ते साचल्या गेलं आहे आणि CCTचा खूपच तसा फायदा झालेला आहे झाडांना पण, कारण का उशिरापर्यंत झाडांना पाणी भेटतंय. साधारण CCT 3000 सलग समतल इथं तयार झालेले आहेत. तर त्याचा तुम्हाला फायदा काय झाला आणि कुठली झाडं मुख्यत्वे करून लावले तुम्ही? आमच्याकडे मेन पीक आमचं आहे काजूचं. त्याच्या जोडीला आहे काजू आहे, आवळा आहे, चिकू आहे, फणस आहे, नारळ आहे. ही झाडं आहेत, पण मेन पीक आमचं आहे काजूचं. आणि CCT मारल्यामुळं आमच्या झाडांना उशिरापर्यंत पाणी भेटतंय. म्हणजे भूगर्भामध्ये पाण्याची पातळी जास्त दिवस टिकले गेले आणि CCT मारल्यामुळे जो जमिनीची धूप होणार होती ती धूप कमी प्रमाणात, म्हणजे धूप आता सध्या तेवढी होत नाही आहे. तुम्हाला याचं उत्पन्न किती मिळतं सगळ्या याच्यावर? उत्पन्न आता आमच्या जे उत्पन्न आहे ते हे सगळे निसर्गावरती अवलंबून असतं. मेहनत करायची ते करतो, पण आम्हाला 3 वर्षापूर्वी आम्हाला 15 टन इथे काजू भेटल्या होत्या. त्याच्यानंतर आम्हाला इथे 3.5 टन काजू भेटल्या. गेल्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये 6 टन काजू भेटली. तर का हे सगळं किती मेहनत केली तरी ह्या सगळ्या गोष्टी निसर्गावरती. आणि आत्ता जे तुम्ही शूटिंग करताय त्यावेळी निसर्गाचं पण बघताय किती मळब आलेला आहे, आणि ह्या मळबामुळं किडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात येतं. आणि आता जी पालवी येते झाडांवरती त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात कीड पडते. म्हणजे आता ही आमच्याकडे पहिली फवारणी झालेली आहे, तरी पण आता हे मळब असल्यामुळं किडीचा प्रादुर्भाव जास्त असतो. हे पाणलोटच्या CCT मुळे तुम्हाला लाभ झाला? पाणलोट आणि कृषी खातं या दोघांच्या सहकार्यातून आम्हाला हे CC भेटला. ते CCTचा खूपसा आम्हाला फायदा झालेला आहे.